शुभविवाह या मालिकेच्या 15 मार्चच्या भागामध्ये आकाश सांगत असतो, भूमी थांब 1 मिनिट, आणि तो आपल्या खिशामधून मंगळसूत्र काढून आता भूमीला दाखवतो. भूमी म्हणते हे काय आहे? यावरती आकाश म्हणतो, आजीने या दोघांसाठी जेव्हा खरेदी केलं तेव्हा माझ्यासाठी सुद्धा खरेदी करून ठेवलं. आजी म्हणते असं ना, लग्नाच्या आधीच मंगळसूत्र खरेदी केलं की लग्न सुद्धा लवकर ठरतं. तुला काय वाटतं, माझं सुद्धा लग्न लवकर ठरेल का? आता मात्र आकाश आणि भूमी या दोघांनाही त्यांच्या लग्नाच्या आठवणी आठवत असतात. तोपर्यंत भूमी सांगते, कसं आहे ना, मला आजीबद्दल खूप आदर आहे, पण आजींनी असं कोणत्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू नये, कारण ज्या मुलीसोबत तुझं लग्न होईल ना त्या मुलीच्या आयुष्याची काही खरं नाही. असं म्हणत भूमी आता इकडे आकाशला तिच्या मनाला येईल तितकं वाईट बोलण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर निघून जाते. मग मात्र आकाश टुटू सोबत बोलतो, बघितलंस टुटू, म्हणजे मुलगी पटवणं हे काही साधं काम नाहीये. याच्या आधीच्या वेळेला कसं आहे, मी वेडसर होतो, पण आता शहाणा झालोय ना, शहाण्या माणसासाठी हे खूप कठीण असतं असंच मला दिसतंय. असं म्हणत आकाश तरी सुद्धा आपले प्रयत्न न थांबवता भूमीला सगळं आठवण्यासाठी जे करता येईल ते सगळं करण्याचा आपल्या बाजूने प्रयत्न करत असतो. आता इकडे पौर्णिमा आणि अभिजित या दोघांचं मात्र आता खूप मोठं कारस्थान इकडे चालू असतं. भूमी ज्या वेळेला हार घेऊन बाहेर येते त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते, ताई अगं बघ ना, म्हणजे काय होतंय हे माझ्यासोबत. इकडे आता माझ्या निर्या काही नीट येत नाहीयेत, मला असं वाटतंय लग्नाच्या वेळेला निर्या पटकन सुटतील की काय. त्यावरती भूमी म्हणते, अगं मी आहे ना पौर्णिमा, तू काळजी करू नकोस. असं म्हणत पौर्णिमाच्या निर्या नीट करण्यासाठी भूमी खाली वागते. त्यावेळेला फुलांची म्हणजे ज्या वरमालांची टोकरी तिच्या हातात असते ती पौर्णिमाच्या हातात देते. पौर्णिमा अभिजितला इशारा करते. अभिजित ताबडतोब त्याच्यामध्ये आता तो अल्बम ठेवतो. अल्बम ठेवून वरती आता फुलांच्या माळा पुन्हा एकदा ठेवल्या जातात. फुलांच्या माळा ठेवल्यावरती मग मात्र भूमीच्या निर्या नीट करून झालेल्या असतात. भूमीच्या निर्या नीट केल्यावरती भूमीच्या हातामध्ये पुन्हा ती फुलांची टोकरी देऊन पौर्णिमा म्हणते, थँक्यू ताई. यावरती भूमी म्हणते, तुम्हाला दोघांना कोणाचीही दृष्ट नको लागायला, आणि ती फुलांची टोकरी घेऊन तिकडून निघून जाते. तोपर्यंत मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते, मी आत्ता सुद्धा तिच्यासमोर तो अल्बम आणू शकत होते, पण कसं आहे, इथे तिने तो अल्बम पाहिला आणि इथे तिला जर काही झालं ना तर उगाचच आपल्यावरती संशय यायला नको. म्हणजे आता ती बाहेरच्या बाहेर परस्पर काही झालं तर आपल्याला काही देणं घेणं नाहीये, म्हणजे या सगळ्यामध्ये आपलं नाव कुठेही यायला नको. सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला फुलांच्या टोकरीमधला ती अल्बम बघेल त्या वेळेला मात्र आता सगळं काही सगळ्यांच्या समोर होईल. आणि त्याच ठरल्याप्रमाणे इकडे आता भूमीला गुरुजी फुलांच्या वरमाळा आणायला सांगतात. मग फुलांच्या वरमाळा आणण्यासाठी भूमी जेव्हा त्या टोकरीच्या इकडे जाते त्यावेळेला आकाश तो अल्बम पाहतो. आकाश अल्बम पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं काहीही झालं तरी सुद्धा भूमीने हा अल्बम पाहता कामा नये. आणि मग मात्र आता इकडे मंगलाष्टका सुरू होतात. सगळेजण मंगलाष्टकांसाठी तयार असताना भूमी ती माळा घेऊन येत असते. आकाश ते पाहतो, पौर्णिमा सुद्धा पाहत असते. आत्ता खरा ड्रामा सुरू होणार आणि आपल्याला जवळजवळ एक पिक्चरच बघायला मिळणार. असं म्हणत ती आता उत्सुकतेने पाहत असताना ठामपणे आकाश मात्र इकडे भूमीच्या मागे असतो आणि धावत जाऊन तो अल्बम आपल्या मागे लपवतो. पण या सगळ्या प्रकारामुळे आता भूमीला संशय येतो. भूमी मागे वळून पाहते आणि म्हणते, काय काय लपवतोयस तू? असं म्हणत आकाशकडे संशयाने पाहत आता इकडे भूमी त्याला ओरडायला लागते. त्यावरती मात्र आता आकाश म्हणतो, काही नाही. भूमी म्हणते, काही नाही कसं काही नाही, म्हणजे आता काहीतरी लपवतोयस हे मात्र खरं आहे. यावरती मात्र आता आकाश म्हणतो, हो अगं म्हणजे कसं आहे ना, तो माझ्या फोटोंचा अल्बम आहे, म्हणजे माझे काही प्रायव्हेट फोटो आहेत बरं का, ते फोटो कसे काय मी तुला दाखवू, म्हणून मी माझ्या प्रायव्हेट फोटोंचा अल्बम हा काढून घ्यायला आलो. भूमी म्हणते, अच्छा म्हणजे तुझ्या प्रायव्हेट फोटोंचा अल्बम आहे का? मग जर मला तो दिसला असता ना तुझ्या प्रायव्हेट फोटोचा अल्बम तर पहिला फोटो पाहिल्यावरतीच मी तो बंद करून ठेवला असता. इतकी धावपळ करण्याची काही गरज नव्हती. असं म्हणत भूमी आकाशला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर देते, त्याला उलटसुलट बोलते आणि तिकडून ती फुलांच्या माळा घेऊन निघून जाते. आकाश विचार करत बसतो, हे घडलं कसं काय, म्हणजे हा अल्बम इथे कसा काय आला आणि हा भूमीने पाहावा असा कुणी ठेवला होता. चटकन आकाशला अभिजित आणि पौर्णिमा यांचे चेहरे दिसतात आणि आकाश ओळखतो, हे सगळं अभिजित आणि पौर्णिमा या दोघांचं 100% कारस्थान आहे. पण त्यावेळेला आकाश काही बोलत नाही.
पौर्णिमा आणि आता अभिजित एकमेकांकडे पाहतात, एकमेकांना इशारा करतात आणि दोघांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो। मग लग्नाचे पुढचे विधी चालू होतात। लग्नाचे पुढचे विधी चालू असताना भूमीला सुद्धा काही काही अंधुक आठवणी आठवत असतात, पण हे काय आठवतंय आपल्याला याबद्दल तिला कसली कल्पना नसते। आकाश मात्र आपल्या लग्नाचे क्षण आठवतो आणि कधी भूमीला हे सगळं आठवेल असाच विचार करत बसतो। माधवराव, आजी या सगळ्यांना तर त्या अल्बमच्या प्रकरणातून अजून मन त्यांचं बाहेरच आलेलं नसतं। म्हणजे कोण असं असेल की जे अल्बम इकडे ठेवून भूमीला त्रास देईल? ते दोघं जण हाच विचार करत असतात। या सगळ्या विचारामध्ये अखेर लग्न संपन्न होतं। गुरुजी लग्नाचे सगळे विधी सांगतात, मंगळसूत्र घातलं जातं आणि पुन्हा एकदा भूमीसाठी या दोघांचं लग्न लावलं जातं। भूमीला मध्येच आपण सुद्धा हा क्षण जगलोय का असं थोड्या वेळासाठी वाटतं, पण दुसऱ्या क्षणाला तिला काही आठवत नसतं। आकाश मात्र विचार करतो, इतकं सगळं मी केलं, म्हणजे भूमी रूम मध्ये यावी म्हणून इतकं सगळं केलं, पण काहीच उपयोग झाला नाही। आणि इकडे माधवराव मात्र भूमीच्या चिंतेत असतात। फायनली लग्न संपन्न होतं आणि आता सगळ्या मोठ्या थोऱ्यांचा आशीर्वाद घेतला जातो। पण माधवरावांच्या डोक्यामधून हा अल्बम कुणी बरं आणला असेल, कुणी भूमीला त्रास द्यायला हे केलं असेल, हा विचार जाता जात नसतो। आजी आणि माधवराव दोघंही चिंतेत असतात। फायनली लग्न झालेलं असतं। आता मात्र गुरुजी सांगतात की दोन्ही वरांनी आपल्या वधूचं जे नाव ठेवायचं आहे ते नाव तांदळावरती काढायचं आहे। मग आता अथर्व आणि अभिजित हे दोघही जण नाव न बदलता तेच नाव ठेवतात। त्यावेळेला गुरुजी म्हणतात, दोन्ही वधूंची नावं काही बदलली गेली नाहीत। भूमी आता सगळ्यांना गुलाबाची फुलं, पेढा हे वाटत असते आणि फायनली सगळ्यांना देऊन झाल्यावरती ती भानुशालींकडे पाहते आणि भानुशालींना पेढा आणि आता गुलाबाचं फुल देण्यासाठी जाते। रागिणीचे लक्ष मात्र भानुशालींकडेच असतं। तिच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन शिजत असतो। वकील साहेब मात्र आता कोणत्या तरी भयानक केसमध्ये अडकलेत असाच विचार करत ती आता दोघांकडे संशयाने पाहायला लागते। तोपर्यंत भूमी आता भानुशालींच्या इथे येते आणि त्यांना गुलाबाचं फूल आणि पेढा देते। भानुशाली ते घेतात आणि म्हणतात, भूमी मॅडम, आज तर तुमच्यासाठी इतका आनंदाचा दिवस आहे, मग तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? यावरती भूमी म्हणते, माझ्यानं कुटुंबासाठी मी काहीही करायला तयार होते। आज माझ्या 2 बहिणींचा आणि माझ्या आईसाठी इतका आनंदाचा दिवस आहे ना, त्यांच्या या आनंदासाठी मी माझा जीव पण ओवाळून टाकू शकते। त्यांच्या चेहऱ्यावरती आयुष्यभर हा आनंद राहावा म्हणून मी माझ्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही। यावरती भानुशाली म्हणतात, हो तुमचा स्वभाव मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मग अश्रू का आनंदाच्या क्षणी? यावरती भूमी म्हणते, हे अश्रू विचित्र असतात, म्हणजे सुखाच्या वेळेला पण येतात आणि दुःखाच्या पण वेळेला येतात, पण आज माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत। माझी बहीण, माझी आई यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप आनंद झालाय आणि त्याच आनंदामुळे हे अश्रू माझ्या चेहऱ्यावरती आलेत। असं म्हणत भूमी आता भानुशालींना सगळं आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असते। भानुशालींच्या मनामध्ये भूमीविषयीचा आदर अधिकच वाढलेला असतो। म्हणजे ही मुलगी आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करते, कधीही आपला विचार नाही करत। यामुळे भानुशाली भूमीवरती अजून इम्प्रेस होत असतात आणि खूप कौतुकाने तिच्याकडे पाहतच असतात। हा सगळा नजारा इकडे आता बसलेली रागिणी एकटक पाहत असते। तोपर्यंत आकाश आपल्या रूम मध्ये येतो। धडपड करत तो रूम मध्ये येतो, हातामधला अल्बम पुन्हा एकदा तो आता लॉकरला टाकतो आणि त्याच वेळेला मागे वळून पाहतो तर तिकडे आता मात्र माधवराव आणि आजी आलेले असतात। माधवराव आणि आजी म्हणतात, म्हणजे हे खरंच घडलं होतं? हा अल्बम तिथपर्यंत पोहोचला कसा होता? काहीही गोष्टी कळायला मार्ग नाहीत। आपण भूमीला काहीही आठवू नये किंवा भूमीला काहीही कळू नये म्हणून जीवाचं रान करतोय। मग असं कोण आहे की जे भूमीला हा अल्बम दाखवण्यासाठी उत्सुक आहे? यावरती आकाश म्हणतो, आजी बस, तू टेन्शन घेऊ नकोस, पण मला माहितीये या सगळ्याच्या मागे कोण आहे ते। यावरती आजी आणि माधवराव म्हणतात, कोण आहे या सगळ्याच्या मागे? मग मात्र आकाश सांगतो, अभिजित आणि पौर्णिमा। अभिजित आणि पौर्णिमा या दोघांनी हे सगळं केलंय। आकाश ठामपणे बोलत असतो, म्हणजे आकाशने काहीतरी पाहिलेलं असतं, त्यामुळे आकाशचा रागाचा पारा चढलेला असतो आणि मात्र आकाश आता या सगळ्यामध्ये अभिजित आणि पौर्णिमा यांना धडा शिकवायचं प्लॅन करतो। इकडे आता ज्या वेळेला जेवणाच्या पंक्ती बसतात, भूमी सांगते, मी जेवणासाठी वाढते, तर आकाश म्हणतो, ठीक आहे, मुलीकडून तू जेवणाचा आग्रह करणार असशील तर मुलाकडून मी जेवणाचा आग्रह करतो, म्हणजे कसं आहे, जोडीने आग्रह करूया। यावरती भूमी म्हणते, जोडीने आणि एकत्र याच्यामध्ये फरक आहे, तुझ्यासोबत जोडीने काय, एकत्र सुद्धा मी येणार नाही, असं म्हणत भूमी नेहमीप्रमाणे आकाशचा अपमान करते। इतका अपमान सहन करून सुद्धा आकाश हिम्मत हारत नाही आणि तो डटत असतो, तो ठाम असतो भूमीचं मन जिंकण्यासाठी।
त्याच वेळेला आपला प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आणि आता भूमीला काहीच न दिसल्यामुळे चिडलेली पौर्णिमा म्हणत असते, हे बघ आता आपल्यावरती कुणाला संशय यायला नको आहे. तितक्यात तिथे आकाश येतो. संशय काय, आकाशला कन्फर्म असतं की हे अभिजितनेच केलंय. तो अभिजितच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला सगळं समजलंय अशा आविर्भावात त्याच्याकडे पाहतो. अभिजित पौर्णिमा हादरतात.